ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार, माझं नाव कादंबरी. मी सामाजिक कार्यकर्ती, अभिनेत्री आहे. जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत आज मला स्त्री गौरवचा राज्यस्तरीय अतिउत्कृष्ट समाजसेवा भीमरत्न पुरस्कार 2024 मला मिळालेला आहे. या पुरस्कार घेताना माझ्या मनामध्ये अनेक चांगल्या भावना आहेत आणि खूप छान वाटला हा पुरस्कार घेताना, कारण प्रत्येक पुरस्कार म्हणजे एक एव्हरी अवॉर्ड इज अ रिवॉर्ड आपण जसं म्हणतो तसं या पुरस्काराने मला पाठीवरती शाबासकीची थाप तर नक्कीच मिळाली आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये माझ्या वंचित अशा समाजासाठी काम करण्याची मला प्रेरणा मिळालेली आहे. त्याच्यामुळे भीमरत्न पुरस्कार म्हणजे संविधानाला धरून जो आमच्या मानवी हक्काचा जो मूलभूत अधिकारासाठी जो मी लढा करते आहे, तृतीयपंथीयांचं अस्तित्व, वास्तविकता आणि मानसिकता या तिन्ही स्तरांवरती आज तृतीयपंथी समाज हा कुठे ना कुठेतरी अंधाराच्या दिशेकडे जात आहे आणि त्याला एक चांगलं वळण लागावं आणि आमच्या समाजाला एकोपाचा समाज घडवण्यासाठी नॉर्मल समाजामध्ये कसं एकरूप करून घेता येईल याच्यासाठी प्रशंसनीय अशी माझ्या कामाला अनुसरून त्यांनी हा जो मला पुरस्कार दिला आहे त्याचे मी शहाजीराव एस पाटील आहेत, DCP प्रायर होते त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि आपले मेघराज भोसले सर यांची ही जी संस्था आहे यांनी माझी दखल घेऊन जो मला हा पुरस्कार दिला आहे त्याचे मी शतशः ऋणी आहे आणि थँक्यू. नमस्ते सगळ्यांना. मी सुमैया पठाण. मी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. मी बरेच वर्ष झालं इंडस्ट्रीमध्ये काम करते. मी बऱ्याच मूवीज आणि सिरियल्ससाठी ॲज अ कॉस्ट्यूम डिझायनर काम करते. तसेच मी मराठी आणि हिंदी बिग बॉससाठीही ॲज अ कॉस्ट्यूम डिझायनर काम करते. ह्या सगळ्या कार्याची दखल घेता मला मिस्टर शहाजी सर यांनी मला हा पुरस्कार दिला. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. मला हा स्त्री गौरव राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वतःच मी कौतुक करते. थँक्यू सो मच. नमस्कार, मी युवा कीर्तनकार अर्चना दिदी साळुंके सगर. आज खऱ्या अर्थानं इतका सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आज समाजातील लोकांना प्रबोधन करण्याचं काम मी करत आहे. अगदी लहानपणापासूनच या कार्यामध्ये मी समाविष्ट आहे. माझ्या कामाची दखल घेऊन अगदी असे अनेक पुरस्कार आजपर्यंत मला भेटले, पण आज या ठिकाणी सर्वांच्या कलागुणांना वाव देत ह्या संस्थेनं अतिशय उत्कृष्टरित्या सर्वांना पुरस्कार दिलेले आहेत, सन्मानित केलेलं आहे. अगदी लहानपणापासून सर्वच या ठिकाणी क्षेत्रामध्ये अनेक मुलींचं स्वप्न असतं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं. ज्यावेळेस कीर्तनकार ही गोष्ट समाजामध्ये खूप वयोवृद्ध लोक कीर्तन करायचे, पण जशा पद्धतीनं आज समाजामध्ये पाहिलं तर असंख्य कीर्तनकार झालेले आहेत. आज कीर्तन करण्याचा उद्देश म्हणजे की समाजातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचून, त्यांच्या मनापर्यंत, त्यांच्या गावापर्यंत पोहोचून अगदी तळागाळातल्या लोकांना त्यांना विचारांनी प्रगल्भ बनवण्याचं एक माझं कार्य आहे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून जे काही मला या ठिकाणी मानधन भेटतं, त्या मानधनातून मी गोरगरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न हाच माझा एक मानस आहे. आणि आजपर्यंत असंख्य गावांमध्ये कीर्तनं करण्याचा योग आला. झी टॉकीज असेल, शेमारू मराठी बाणा, फक्त मराठी अशा अनेक वेगवेगळ्या चॅनलवरती कीर्तन करण्याचा योग आला. आणि अशाच या माझ्या कामाची दखल घेऊन या संस्थेनं मला सन्मानित केलं आणि पुरस्कार दिला. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अश्विनी गोपीनाथ कामठे पाटील. सन्मान भाषणकला प्रशिक्षण वर्ग या संस्थेची मी फाउंडर आणि कोच आहे. म्हणजे भाषणकला आणि व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षण गेले 9 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून मी देत आहे. आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशनच्या वतीनं मला संस्कार समुपदेशन समाजरत्न पुरस्कार आज देण्यात आलेला आहे. आणि या संस्थेचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत. त्या उपक्रमांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी अंजू काझी. मला हा पुरस्कार जनकल्याण फाउंडेशनने दिल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानते. मी या क्षेत्रात जवळजवळ 25 वर्ष काम केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे माझा थोडासा खारीचा वाटा आहे. पण मी खरं हा पुरस्कार जे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, वॉर्ड बॉय आहेत, मामा मावशी आहेत, त्यांच्या वतीने हा सगळा पुरस्कार मी हा फाउंडेशनचा हा स्वीकारलेला आहे आणि मला या पुरस्काराचा खूप आनंद झालेला आहे.
नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, उपाध्यक्ष जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन. मित्र, आज आमच्या फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात दुपारी 12 वाजल्यापासून असंख्य महिलांनी ज्या वेगवेगळ्या आमच्या स्पर्धा होत्या महिलांसाठी त्यात पार्टिसिपेट केलं. त्यानंतर ब्युटी कॉन्टेस्ट होती, त्यामध्ये सुद्धा तरुणींनी आणि सिनियर्स महिलांनी पार्टिसिपेट केलं. त्याचबरोबर 4 वाजल्यापासून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुरस्कृत करण्यात आलं. यात अनेक चांगल्या काम करणाऱ्या महिला की ज्यांचं अनुकरण इतर महिलांनी करावं आणि त्यामुळे समाजासाठी मोठं काम या महिलांच्या हातून होतं. त्याचा आम्ही आज त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केला. आमच्या या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शहाजीराव पाटील साहेब यांच्या अथक प्रयत्नातून दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि समाजातील वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या महिलांना असतील, कलावंत असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती असतील, अशा महिलांचा सत्कार करणं, त्यांना वेगवेगळ्या खेळांच्या रूपाने महिलांसाठी रंगमंच उभा करून देणं हे अतिशय चांगलं काम या संस्थेमार्फत केलं जातं. आज आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही सांगा, मला स्टार्ट म्हणले की. नमस्कार, मी शहाजीराव पाटील, रिटायर्ड डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. तसेच मी फिल्म अभिनेता, फिल्म प्रोड्युसर आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा लिगल ॲडवायझर, सल्लागार समितीवर आहे. आज जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं आम्ही श्री गौरव पुरस्कार 2024 हे नारी उंच भरारी या टायटल खाली महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातला राज्यस्तरीय पुरस्कार म्हणून समाज क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये विविध क्षेत्रातील मग कला, क्रीडा, शैक्षणिक, ज्ञानदान, कीर्तनकार वगैरे अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 11 महिलांना आम्ही पुरस्कार दिलेले आहेत. त्यानंतर परत महिलांची ज्या ज्या आवडी असतात त्याप्रमाणे खेळ पैठणीचा, लकी ड्रॉ आणि मोठा गट, लहान गट अशा प्रकारचे आम्ही आणि फॅशन शो असे 3-4 खेळ आम्ही आज आयोजित केले होते. यासाठी बहुसंख्येनं महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्र राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातून महिला आलेल्या होत्या. या सगळ्यांना आम्ही गृह उपयोगी वस्तू, काही सर्टिफिकेट्स, काही ज्वेलरीज, इतर सगळे राम मंदिराच्या मूर्तीज वगैरे असे आम्ही विविध प्रकारचे पुरस्कार विजेता महिलांना आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांना पण, शिवाय अस्टेकर ज्वेलर्स यांच्या वतीनं येणाऱ्या प्रत्येक महिलांना 100 मिलीग्राम हे सोनं देखील दिलेलं आहे. त्यांचं ॲप डाउनलोड करून त्यांना प्रत्येकांना पण आज ते अस्टेकर ज्वेलर्सच्या तर्फे देण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला माझ्या संस्थेचे उपाध्यक्ष मेघराज राजे भोसले, परत आपल्या ज्या अभिनेत्री आहेत त्या अभिनेत्रीमध्ये आरती शिंदे, कविता गायकवाड, राधिका पिसाळ आणि संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं त्या मेघना जुजम बिंबर पाटील अशा सगळ्या उपस्थित होत्या. विविध स्तरातले VIP उपस्थित होते, तृप्ती देसाई वगैरे असे. तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलेला आहे. आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल आम्हाला देखील संस्थेला खूप आनंद होतोय. आम्ही दरवर्षीच हा कार्यक्रम करतोय आणि आजचा हा सोहळा फार चांगल्या पद्धतीनं पार पडला. त्याबद्दल आलेल्या सगळ्या महिलांचे, सहकार्य करणाऱ्या सर्वांचे, त्याचप्रमाणे थिएटरमध्ये जे काही कलाकार असतील त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रम उत्कृष्ट पार पडला त्याच्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.